तुम्ही एक बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत यायला पाहिजे. नाही, यानंतर आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी स्वतःला त्रास करून घेण्याची काही आवश्यकता नाही. त्यांनी आता उपोषण हा निर्णय स्थगित करून सरळ 288 विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करून आपण 288 उमेदवार कसे निवडून आणावे याच्या तयारीला त्यांनी लागलं पाहिजे. जरांगे पाटलाविषयी असं वाटतं का जरांगे पाटील हे राहिले पाहिजे तरच मराठा समाज जिवंत राहील. तुम्ही खासदार झाले, आमदार झाले, सगळे तुमच्या बहिणी वडला सगळं तुम्हाला सगळं दिलं समाजानं, तरी जातीवादी म्हणून राहिले तुम्ही समाजाला. पहिले बी 31 निवडून दिले, लोकांना दादा जरी नाही सांगितलं पण लोकांना समजत होतं का कोणाला पाडायचं, तर ते 31 साथ देईन म्हणून खासदार तर त्यांनी काहीच केलं नाही. म्हणून माझी एक विनंती दादाला, तुम्ही आता उपोषण करण्याच्या फंदात पडू नका. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288चा आकडा मराठा समाज काय करू शकतो याच्यासाठी आपण त्यांनी बाळासाहेब ठाकरेच्या भूमिकेत राहावं. जसं बाळासाहेब ठाकरेंनी टपरीवाला, पेपर वाटणारा असे जे सर्वसामान्य दगड धोंडे उभे केले, आज ते लोक पण तेही विसरले. पण तुम्हाला कोणी विसरणार नाही दादा. मनोज जरांगे पाटलांना विनंती आहे, तुम्ही आमरण उपोषण करू नका. बघू, आपली पण ताकद दाखवून द्यायची. आपण लोकसभेला करेक्ट कार्यक्रम करून दाखवला. 288 उमेदवार दिले, यांना एकालाही आपण गुलाल लागू देणार नाही. जो दगड तुम्ही देता मनोज दादा, त्याला आम्ही शेंदूर लावण्याचं काम करू. आम्हाला भले राजकारणात यायची इच्छा नाही. सर्वांना जय शिवराय. आमची अशी भावना आहे की लोकसभेला आपण बघितलं, मनोज जरांगे पाटील यांनी करेक्ट कार्यक्रम करायचं सांगितलं, सर्व समाज बांधवांनी केलेलं आहे. त्या करेक्ट कार्यक्रम बघितल्यानंतर लोकसभेत जे खासदार निवडून गेले, आम्हाला वाटलं होतं की हे खासदार तिथं जाऊन बोलतील. यांनी कुठली भूमिका घेतली नाही. आणि आता जर मनोज जरांगे पाटील यांनी पाडाची भूमिका घेतली आणि जरी दुसरे निवडून आले तर ते पहिले पाडे 55 होणार आहे. सगळ्यांचं म्हणणं आहे, प्रत्येक गावात आज आपण बघू शकतोय, ग्राउंड रिपोर्ट बघतोय, 80 ते 90% मराठा समाज आहे. आपल्याला भीक मागायची गरज नाही. आपल्यासोबत मुस्लिम, दलित, धनगर, बंजारा, ओबीसी 18 पगड जातीचे आपल्यासोबत आहेत. त्यांचं म्हणणं आहे मनोज जरांगे पाटील यांनी उमेदवार उभे करायला पाहिजे. ही प्रत्येक जनमानसाची भावना आहे. मनोज जरांगे पाटलांना विनंती आहे, तुम्ही आमरण उपोषण करू नका. बघू, आपली पण ताकद दाखवून द्यायची. आपण लोकसभेला करेक्ट कार्यक्रम करून दाखवला. मराठवाड्याचा दौऱ्यामध्ये मी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. 6 जुलैपासून आम्ही म्हणजे हिंगोली गेलो, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, बीड, जालना आणि छत्रपती संभाजीनगर बघितलं. मराठ्यांचा आगेमोळ पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि खानदेशात मनोज जरांगे पाटील जात आहेत. प्रत्येकाला उत्सुकता लागलेली आहे. मनोज जरांगे पाटलांनी स्वतःच्या जीवाची आता चाळणी करू नये. अखंड मराठा समाज आणि 18 पगड जाती मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे. आपण 288 उमेदवार दिले, यांना एकालाही आपण गुलाल लागू देणार नाही. जो दगड तुम्ही देता मनोज दादा, त्याला आम्ही शेंदूर लावण्याचं काम करू. आम्हाला भले राजकारणात यायची इच्छा नाही. तुम्ही जो उमेदवार देताल, स्टार प्रचारक म्हणून हे मराठे तुमचं काम करतील आणि मराठ्याचं सरकार आणतील. मनोज जरांगे पाटील जर सांगितलं की दुसऱ्या दिवशी अधिवेशन घ्या, त्यांनी बाळासाहेब ठाकरेच्या भूमिकेत राहावं. जसं बाळासाहेब ठाकरेंनी टपरीवाला, पेपर वाटणारा असे जे सर्वसामान्य दगड धोंडे उभे केले, आज ते लोक पण तेही विसरले. पण तुम्हाला कोणी विसरणार नाही दादा. तुम्ही एक बाळासाहेब ठाकरे यांच्या भूमिकेत यायला पाहिजे. नक्कीच आपल्यासोबत अजूनही बांधव, काय सांगाल, एकंदरीत पुन्हा एकदा उपोषण चालू करणार आहेत असा इशारा दिला? नाही, यानंतर आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी स्वतःला त्रास करून घेण्याची काही आवश्यकता नाही. त्यांनी आता उपोषण हा निर्णय स्थगित करून सरळ 288 विधानसभा मतदारसंघात उमेदवार उभे करून आपण 288 उमेदवार कसे निवडून आणावे याच्या तयारीला त्यांनी लागलं पाहिजे. जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये एक मोठा फॅक्टर जरांगे पाटलांचा पाहायला मिळाला. विधानसभेला तीच परिस्थिती असेल? नाही, विधानसभेला तशी परिस्थिती निश्चित नसेल. लोकसभेला दादांनी कुठेही पाठिंबा दिलेला नव्हता. दादांचं मत असं होतं की आघाडी पण नको आणि युती पण नको, ज्याचा स्वतंत्र निर्णय त्यांनी घेतलेला होता. पण ज्यावेळेस 288चा निर्णय स्वतः दादा घेतील, त्यावेळेस तर दादा स्वतःच म्हणजे मराठा समाजच त्यांचा आदेश मान्य करेल ना. त्याच्यामुळं विधानसभेला असं काही होणार नाही. म्हणजे आता उपोषण न करता कुठला तरी निर्णय घेणं अपेक्षित आहे असं तुमची भावना आहे? सरळ हेच आमची भावना आहे. आणि सबंध महाराष्ट्रातील मराठा समाजाची आणि मुस्लिम बांधवांची तरी हीच अपेक्षा आहे की दादांनी आता सरळ 288चा निर्णय घेतला पाहिजे. ओके, काय वाटतं तुम्हाला, जरांगे पाटलांनी काय निर्णय केला? जरांगे पाटलाविषयी असं वाटतं का जरांगे पाटील हे राहिले पाहिजे तरच मराठा समाज जिवंत राहील. कारण आता तुम्ही बघा, बीडमध्ये जरांगे पाटील असताना सुद्धा ती पंकजा मुंडे म्हणून राहिली का मराठा जातीवादी आहे. मराठा जातीवादी तुम्हाला 40 वर्ष सत्ता दिली तरी मराठा जातीवादीच आहे का? तुम्ही मुख्यमंत्री झाले, तुम्ही खासदार झाले, आमदार झाले, सगळे तुमच्या बहिणी वडला सगळं तुम्हाला सगळं दिलं समाजानं, तरी जातीवादी म्हणून राहिले तुम्ही समाजाला.
जरंगे पाटील जिवंत राहणं गरजेचं आहे आमच्या दृष्टीनं, मराठा समाज दृष्टीनं, तरच मराठा समाज जिवंत राहू शकतो. तुमच्या माझ्यापाशी किती पैसा असून द्या मराठा समाजापाशी, पण जरंगे पाटील हा माणूस जिवंत राहणं गरजेचं आहे आमच्यासाठी. मग 10 महिन्यापासून ते सरकारला अल्टिमेटम देत आहेत, सरकार निर्णय घेत नाही. मग आता पुन्हा एकदा त्यांनी आंदोलन करण्याचा, उपोषण करण्याचा इशारा दिला. मग उपोषण करायला पाहिजे का? नाही करायला पाहिजे दादांना. दादा आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. एकही आरक्षण नाही भेटलं बी चालेल समजा उदाहरणार्थ, पण दादा आमच्यासाठी महत्त्वाचे जरंगे पाटील. मग आता त्यांनी उमेदवार उभे करायला पाहिजे का 288 पाडायला पाहिजे, ते तुम्हाला वैयक्तिक काय वाटतं? 288 पाडून तेच होणार आहे ना. पहिले बी 31 निवडून दिले दादा. लोकांना दादानं जरी नाही सांगितलं पण लोकांना समजत होतं का कोणाला पाडायचं, तर ते 31 साथ देईन म्हणून खासदार, तर त्यांनी काहीच केलं नाही. मग तसंच मग 288 उभं करण्याचे आम्हाला दादाला, तरच पर्याय निघू शकतो, आरक्षण मिळू शकतं हो. असं. काय सांगाल, काय भावना आहे तुमच्या एकंदरीत? मराठा समाजाचा संघर्ष योद्धा मनोजदादा पाटील जरांगे यांना माझी एक विनंती आहे की दादा, तुम्ही आता उपोषण करू नका. या सरकारला वठणीवर आणायचं असेल तर येणाऱ्या काळात ज्या पद्धतीनं आतापर्यंत आपण लोकसभेमध्ये कोणत्याही प्रकारचं हस्तक्षेप न करता तरीसुद्धा मराठा समाजानं दाखवून दिलेलं आहे की मराठा समाज काय करू शकतो. म्हणून दादांना माझी एक विनंती आहे, येणाऱ्या काळामध्ये या सरकारला अनेक वेळा अल्टिमेटम देऊनसुद्धा सरकार कोणत्याही गोष्टीवर निर्णय घ्यायला तयार नाही आहे. म्हणून माझी एक विनंती दादाला, तुम्ही आता उपोषण करण्याच्या फंदात पडू नका आणि आता जो निर्णय घ्यायचा आहे तो आपण फक्त 288 हा आकडा या महाराष्ट्राला आपल्याला दाखवून द्यायचा आहे. मराठा समाजानं या विधानसभेमध्ये, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288चा आकडा मराठा समाज काय करू शकतो याच्यासाठी आपण दादांनी हे एक नियोजन दिलं पाहिजे की तुम्ही दादांनी जो दिलेला माणूस आहे, आम्ही सर्व मराठा समाज दादांच्या पाठीशी उभा आहे, खंबीरपणे उभे आहे. दादांचं आज उपोषण करून 65 जे वजन होतं आज ते 35 किलोवर आलेलं आहे. 65 किलोचं वजन हे 35 किलोवर आलेलं आहे. दादांना माझी विनंती आहे, आता उपोषण करू नका. आता कुठंतरी गनिमी काव्यानं आपण या सरकारला वठीवर आणलं पाहिजे अशी माझी दादांना विनंती आहे.